नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ. मित्रांनो आपले 2 दिवस गॅप पडले अपडेट देण्याचे, पण आपले फेसबुक पोस्टद्वारे आणि फोनद्वारे आपण अपडेट देत राहिलो. आज पुन्हा आले बाजार भावामध्ये आपल्याला तेजी पाहायला भेटते आहे आणि आपला जो महाराष्ट्राचा माल आहे तो UP-MP मध्ये काय भाव जातो आहे याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. कारण तिथलेच मंडीचे आपल्याला फोन येत असतात की मग मी त्यांच्याकडूनच अपडेट घेत असतो की आपल्या महाराष्ट्राचा जो माल आहे तो काय विकतोय वा तिथं, म्हणजे मंडीमध्ये काय विकतोय. आपल्याला खास करून UP-मधून फोन येत असतो, लखनौमधून. तर तिथं आपल्या महाराष्ट्राचा माल जात असतो. तिथं समजा आपल्या महाराष्ट्राच्या मालाला मागणी एक 37 67 68 69 70 रुपयापर्यंत आपल्या महाराष्ट्राचा मागणी, म्हणजे आजची मागणी होती तिथं 70 रुपयापर्यंतची. उद्या काय असू शकते ती वेगळी असू शकते, पण आज एक 65 ते 70च्या मध्ये अद्रकची मागणी तिथं आपल्या महाराष्ट्राच्या मालाची झालेली आहे. मित्रांनो आज 5 मे 2026 चे बाजारभाव आपण जाणून घेऊ. मागच्या 2 दिवस पहिले आपण म्हणजे कालच आपण एक फेसबुकला व्हिडिओ टाकला होता की 51 रुपयाचा जो सौदा झाला होता नेवास्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तो व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला रिप्लाय दिले की 51+ बाजार आहे बुवा. तर शेतकरी मित्रांनो, काल परवाचा जो सौदा झाला होता तो 51 रुपयाचा झाला होता आणि आजचे जे सौदे ते 51 रुपयापासून तर 55 रुपयापर्यंत आजचे सौदे आहे मित्रांनो. आणि मागणी प्लससुद्धा होते आज, असे सुद्धा फोन येत आहे मला की 55+ मागणी होती. पण मग सौदा कन्फर्म कुठे झाला ते आपण नाही सांगू शकत की, पण 55+ हे सौदे झालेले मित्रांनो. आणि जो डागे टोळ माल आहे तो त्याच्यामध्ये समजा 25 ते 30 रुपयापर्यंत डागे टोळचे सुद्धा भाव हे झालेले मित्रांनो. जर अजून 2 ते 3 दिवस आपल्याला ही तेजी इथं पाहायला भेटणार आहे. आता सर्व शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की मनाजोगता आपल्याला इथं भाव भेटलेला आहे. तुमचं संधीचं सोनं तुम्ही आता करू शकता मित्रांनो. कारण जो 5.51-52पर्यंत जे शेतकऱ्यांनी दिले होते आणि जेव्हा रिवर्स भाव आले तेव्हासुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी माल दिला. पण आता काही शेतकऱ्यांकडे भरपूर प्लॉट बाकी आहे. तर तुम्ही आता संधीचं सोनं करा, पैसा करून घ्या. कारण हा जो भाव आहे, ही जी संधी आहे ही परत येत नसते, हे मी नेहमी सांगत आलो आहे. भरपूर शेतकऱ्यांनी मागचा जो टप्पा केला होता त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी टप्पा केला होता की ज्याच्याकडे 1 एकर होतं त्यांनी 2 एकर होतं त्यांनी एकरभर दिला. तर असे शेतकरी भरपूर शेतकऱ्यांनी टप्पे केलेले. तर ते शेतकरीसुद्धा इच्छुक देण्यासाठी असतील तर त्यांनी 100% पैसा करावा असं मी सांगतो. आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 2 दिवससुद्धा आपल्याला तेजीचेच हे पाहायला भेटणार आहे. जसं काही एखाद्या वेळेस जर मार्केटमध्ये चढ उतार जर झाली तर आपण नक्कीच फेसबुक यूट्यूब पोस्टद्वारे किंवा व्हिडिओद्वारे आपण माहिती देऊ. पण आज 55 रुपया+ मागताय, सौदा नाही झाला बी असेल तर कमेंट करून सांगा. पण 55, 54, 53, 52, 51 रुपयापर्यंत ही आजची खरेदी ही चालू आहे मित्रांनो. आणि काही भागामध्ये आता मला नाशिक येवल्याकडून सुद्धा फोन आला होता की 57 रुपयेपर्यंत व्यापारी मागताय. पण जेवढा व्यापारी जास्त भाव सांगेल तेवढ्या जास्त भावामध्ये शेतकरी देत नसतो. असं तुम्हाला काय वाटतं? असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा की जेवढे बी जास्त जर व्यापाऱ्याने सांगले समजा 6,000 तर लगेच शेतकऱ्याला आस लागते की 6.5 होईल का नो लवकरच, म्हणून शेतकरी देत नसतो. तरी शेतकरी जोडीला म्हणजे शेतकरी मित्रांना सांगू शकतो की संधीचं सोनं करा, पैसा करून घ्या. जर तुमच्याकडे 2 एकर असेल आत्ता तर तुम्ही 1 एकर द्या, 1 एकरचे पैसे करून घ्या. येणारा काळ हा नक्कीच पैसे दिलंच असं मला वाटतं. पण अंदाज पुढचा 100% अंदाज कोणी सांगू शकत नाही. म्हणून सांगतो की आता जी संधी आलेली आहे ते संधीचं सोनं करा. आणि तुमच्याकडे काय सौदे झाले, काय म्हणताय व्यापारी, काय रेटने खरेदी चालू आहे ते पण सांगा. जय जवान जय किसान.